नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. गिवन डाटा घेऊया आपण, त्याचं काय आहे ते. काय म्हटले बघा, कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे डेल्टा यू काढायचा आहे. व्हेन ए गॅस इज एक्सपांडेड बाय सप्लाइंग 1500 जूल, एवढी एनर्जी त्याला सप्लाय केलेली आहे, म्हणजेच ती एनर्जी सिस्टमनं ऍब्सॉर्ब केलेली असेल ती घ्या, प्लस वर्क ऑफ एक्सपान्शन दिलेलं आहे, म्हणजे अर्थी वर्क ऑफ एक्सपान्शन आहे, त्या अर्थी ते मायनस घ्यावं लागेल. हे असं येईल. पुढचा सेक्शन तयार करतोय त्याचा किरकोळ आहे, काय विशेष असं काही नाही आहे जास्त या प्रॉब्लेम मध्ये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स वापरायचा आहे इथं. डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, पुढं पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डेल्टा यूज फाइंड आउट करायचं आहे. व्हॅल्यूज फक्त वापरा. मग हे येणार 1500 मायनस 850, हे सोडवून बघा. 650 जूल ही त्याची व्हॅल्यू येते. किरकोळ वजाबाकी आहे, तेवढं करून घ्या फक्त. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय म्हटलंय. सिस्टम ऍब्सॉर्ब्स 520 जूल, याचा अर्थ ही व्हॅल्यू प्लस घ्यायची, क्यू ची व्हॅल्यू आहे. परफॉर्म्स वर्क ऑफ 210 जूल, ज्या वेळेला सिस्टम हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते त्यावेळेला तिथं एक्सपान्शनच होतं, आणि वर्क ऑफ एक्सपान्शन निगेटिव्ह घ्यायचं. चेंज इन इंटरनल एनर्जी काढायची आहे, म्हणजेच डेल्टा यू हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, इन्फॉर्मेशन सगळी एकत्र करून घेऊया. हे काय झालं याला एकदम, एक गिवन डाटा, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे त्यामुळे प्लस घ्यायचं. 520 जूल. वर्क ऑफ एक्सपान्शनच घ्यायचं आहे तिथं, कारण हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली की त्या ठिकाणी एक्सपान्शन होतं, आणि एक्सपान्शनचं वर्क डन मायनस घ्यायचं आहे. त्यानंतर चेंज इन इंटरनल एनर्जी विचारलेली आहे. पुढचा सेक्शन त्याच्यातला. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू आहे 520, डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे -210. हे बघा किती होते, 20 मधून 10 गेले की तर 10, 5 मधून 2 गेले 3, 310 जूल हे त्याचं आन्सर आहे. बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे. ए गॅस एक्सपांड्स फ्रॉम 6 liters टू 20 डेसिमीटर क्यूब. हा इनिशियल व्हॉल्यूम, हा फायनल व्हॉल्यूम. लिटर सांगितलेलं आहे, 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही लिटरचं कन्व्हर्शन डेसिमीटर क्यूब मध्ये करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. ऍट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर दिलेलं आहे त्यांनी 2.5 ऍटमॉस्फिअर. सिस्टम इज सप्लाइड विथ 5000 जूल ऑफ हीट, एवढी हीट एनर्जी सिस्टमनं ऍब्सॉर्ब केलेली आहे. वर्क ऑफ एक्सपान्शन असणार आहे, कारण एक्सपांड होतो गॅस. मगाशी पण सांगितलं होतं मी तुम्हाला, हीट एनर्जी सिस्टमनं ऍब्सॉर्ब केली की तिथं एक्सपान्शन होणार.
वर्क ऑफ एक्सपान्शन ऑलवेज निगेटिव्ह घ्यायचं. वर्क डन विचारले, डेल्टा यू पण विचारलेला आहे. गिवन डाटा. काय काय सांगितलेलं आहे बघा. इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे 6 लिटर, म्हणजे 6 डेसिमीटर क्यूब. त्याच्यानंतर फायनल व्हॉल्यूम आहे 20 डेसिमीटर क्यूब. तिथं जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते सांगितलेलं आहे 2.5 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर सिस्टम इज सप्लाइड विथ हीट एनर्जी. क्यू ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 5000 जूल. त्यानंतर विचारले वर्कडन आणि डेल्टा यू. हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. पुढचा सेक्शन इकडे घेतोय आता. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा वर्कडन फाइंड आउट करूया. वर्कडन इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही, आणि डेल्टा व्ही म्हणजेच V2 - V1. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. हे किती सांगितलेलं आहे 2.5 इंटू ब्रॅकेट V2 आहे 20 -6, म्हणजे हे किती होते बघा. 20 - 6 म्हणजे हे होणार 14. आता हे 14 त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे तेवढं फक्त. हे बघा किती होते. 14×2 = 28 आणि 14चं निम्म म्हणजे 7, 35 होणार बघा. बघा पाहिजे असलं प्रोडक्ट करून किती होते ते. 14×5 = 70, 0 हातचे आले 7, 14×2 = 28 आणि 7 35. ही त्याची व्हॅल्यू येईल. आणि ही व्हॅल्यू पहिल्यांदा येणार आहे डेसिमीटर क्यूब एटीएम मध्ये. मग डेसिमीटर क्यूब एटीएम म्हणजेच डेसिमीटर क्यूब बार. आणि तुम्हाला पाठीमागे एक कन्व्हर्शन लिहून दिलेलं आहे बघा. 1 डेसिमीटर क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. मग याला 100 न फक्त मल्टिप्लाय करा. -35 इंटू 100 म्हणजे हे कशामध्ये होईल, जूल मध्ये जाईल. हे मिळालं तुम्हाला वर्कडन. आता दुसरं पाहिजे मला डेल्टा यू फाइंड आउट करायचं आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू आहे 5000 मायनस 3500. इथं जरी प्लस असलं तरी डब्ल्यू ला मायनस साईन आहे. त्यामुळे हे किती होणार 1500 जूल. हे त्याचा आन्सर येणार. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. अन आयडियल गॅस एक्सपांड्स म्हटले अगेन्स्ट ए कॉन्स्टंट प्रेशर ऑफ. प्रेशर दिलेलं आहे 2.026 इंटू 10⁵ इनिशियल व्हॉल्यूम 5 डेसिमीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम 15 डेसिमीटर क्यूब. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू तो सांगितलेला आहे 418 जूल. कॅल्क्युलेट द चेंज इन एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पी म्हणजे डेल्टा एच फाइंड आउट करायचं. मग बघा आता त्याच्यामध्ये काय करावं लागेल. गिवन डाटा तरी सगळा कलेक्ट करू. एक्सपान्शन सांगितलेलं आहे. प्रेशर दिलेलं आहे 2.026 इंटू 10⁵ त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे 5 डेसिमीटर क्यूब.
याचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. म्हणजेच हे होणार 5 × 10⁻³ मीटर क्यूब. इथे एक महत्वाचं लक्षात ठेवा, 1 डेसिमीटर म्हणजेच 10⁻⁻1 मीटर असते. त्यामुळे 1 डेसिमीटर क्यूब हे किती होणार, 10⁻³ मीटर क्यूब होणार. त्यानंतर V2 फायनल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 15 डेसिमीटर क्यूब, म्हणजेच हे किती होणार, 15 × 10⁻³ मीटर क्यूब. चेंज इन इंटरनल एनर्जी दिलेला आहे, डेल्टा यू इक्वल टू 418 जूल. चेंज इन एन्थाल्पी विचारलेला आहे, डेल्टा एच इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे आपल्याला सोडवायचं आहे, तर याचा पुढचा सेक्शन तयार करतो इथं. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन हे झालं, नुसतं एकत्र सगळं इन्फॉर्मेशन केलेले आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा P इंटू डेल्टा व्ही ही व्हॅल्यू काढून घेतोय मी सेपरेट. म्हणजे काय होणार, P इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1 होणार. P ची व्हॅल्यू आहे 2.026 इंटू 10⁻⁵. V2 त्याची व्हॅल्यू किती आहे, 15 इंटू 10⁻³ मायनस V1 5 इंटू 10⁻³ हे असेल. सो दिस इज इक्वल टू 2.026 इंटू 10⁻⁵ इंटू ब्रॅकेट हे किती होणार बघा, 15 मायनस 5 म्हणजे ते होणार 10 आणि पुढं आहे 10⁻³ असं येणार. त्याचं टोटल सिम्प्लिफिकेशन किती होते बघा, हे 10⁻⁶ होणार आणि हे 10⁻³ म्हणजेच 2.026 इंटू 10⁻³ म्हणजेच हे किती होणार, 2026 जूल. हे P इंटू डेल्टा व्ही एवढे ना. आता आपल्याला त्यांनी विचारलंय चेंज इन एन्थाल्पी. त्याचा फॉर्म्युला असा आहे, याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. डेल्टा यू सांगितलेला आहे 418 प्लस हे आहे 2026. यांची बेरीज करून बघूया इथं, 14, 4, 4 आणि 2. फायनल आन्सर एवढे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ए रिएक्शन 2.5 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज्ड. याचा अर्थ ही हीट एनर्जी बाहेर पडते, म्हणजे ही व्हॅल्यू मायनस घ्यायची फ्रॉम द सिस्टम अँड 5.5 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टम. हे सिस्टम वरती केलेलं वर्कडन आहे. याचा अर्थ हे कॉम्प्रेशन आहे आणि कॉम्प्रेशनचं वर्कडन पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि विचारले त्यांनी डेल्टा यू. त्यामुळे हे साइन कन्व्हेन्शन्स प्रॉपरली समजण्यासाठी दिलेलं उदाहरण आहे. गिव्हन डाटा काय काय दिलेलं आहे, हीट एनर्जी एवढी बाहेर पडली म्हणून सांगितले, -2.5 किलो जूल. त्यानंतर वर्क इज डन ऑन द सिस्टम, W इक्वल टू +5.5 किलो जूल. डेल्टा यू विचारलेलं आहे. बघा एकदम किरकोळ एक्झाम्पल आहे, काहीच विशेष नाहीये त्याच्यामध्ये जास्त, फक्त साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित वापरा.
फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर फॉर्म्युला आहे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग डेल्टा यू इक्वल टू व्हॅल्यूज वापरतोय, त्याच्यामध्ये क्यू ची व्हॅल्यू आहे -2.5 प्लस डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 5.5. मग 5.5 मधून 2.5 सबट्रॅक्ट जर केले तर इथे येणार 3 किलो जूल. हे त्याचं आन्सर येईल. फक्त साइन कन्व्हेन्शन साठी एक्झाम्पल बघून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. A chemical reaction is carried out by supplying 8 kilojule of heat. एवढी हीट एनर्जी सप्लाय केली म्हणजे ही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झालेली आहे. प्लस घ्या, हीट ऍब्सॉर्ब झाली की तिथं एक्सपान्शन होतं, म्हणजे वर्क ऑफ एक्सपान्शन आहे 2.7 किलो जूल. ही व्हॅल्यू मायनस घ्यायची. डेल्टा एच विचारलेला आहे, डेल्टा यू विचारलेला आहे. गिवन डाटा. काय काय दिलेलं आहे बघा. 8 किलो जूल ऑफ हीट सप्लाय केलेले आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस घ्यायची आहे. सिस्टम परफॉर्म्स वर्क, वर्क डन दिलेलं आहे. वर्क ऑफ एक्सपान्शन आहे -2.7 किलो जूल. त्यानंतर त्याने विचारलेलं आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू इक्वल टू, हे विचारलेलं आहे. नेक्स्ट सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता बघा ह्याचं काय काय करावं लागेल ते आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हा फॉर्म्युला वापरून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला डेल्टा यू तरी नक्की अगदी इझिली मिळेल, काहीच प्रश्न नाही त्याच्यामध्ये. 8 मायनस 2.7 म्हणजे किती होणार, 7 आणि 3 10. चला 1 8 मधून 3 गेले 5. किलो जूल मध्येच आहेत दोन्ही पण, ते पण बघत चला. नाहीतर व्हॅल्यू 1 किलो जूल मध्ये असायची, दुसरी जूल मध्ये असायची, प्रॉब्लेम क्रिएट होईल त्याच्यामुळे. आता इथं वर्क ऑफ एक्सपान्शन आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. वर्क ऑफ एक्सपान्शनचा फॉर्म्युला किंवा वर्कचा फॉर्म्युला असा आहे, हे असं लिहा, किंवा -P × ΔV असं लिहिलं तरी चालते. मग वर्कडनची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे -2.7 किलो जूल, हे असेल. मग हे मायनस मायनस जर तुम्ही कॅन्सल केलं तर P × ΔV ही व्हॅल्यू किती येते, 2.7 किलो जूल. कारण ही व्हॅल्यू का पाहिजे आपल्याला, कारण डेल्टा एच विचारले त्यांनी. मग डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस P × ΔV हे असं आहे. मग डेल्टा यू तर आपण काढलेला आहे. डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे 5.3. P × ΔV आहे 2.7. त्यामुळे हे किती होणार, 5.3 आणि 0.7 म्हणजे 6 6 आणि 2 8 किलो जूल, हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे सॅम्पल ऍब्सॉर्ब्स 4000 किलो जूल ऑफ हीट. एवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केले, प्लस क्यू घ्यायचं. इफ व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्ही 0 येणार, तर डेल्टा यू काढा. त्यानंतर परत ऑप्शन बी पण आहे, सी पण आहे. एक 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 घेऊया आपण आणि मग बघूया त्याचं काय काय तयार होते. गिवन डाटा काय सांगितले बघा. हीट ऍब्सॉर्ब्ड क्यू इक्वल टू 4000 किलो जूल. त्याच्या पुढे सांगितलंय फर्स्ट नंबर त्याच्यातला. आता त्यातला फर्स्ट नंबर लिहून घेऊया, काय दिले बघा त्यांनी. इफ व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट,
व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे. तर विचारले डेल्टा यू इक्वल टू काय असेल. ठीक आहे. पॉइंट बी मध्ये बघा काय म्हटले, सपोज दॅट इन ऍडिशन टू ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट बाय द सॅम्पल सराउंडिंग डज 2000 किलो जूल ऑफ वर्क ऑन द सॅम्पल. हे लक्षात घ्या, वाक्य कसं आहे ते. सराउंडिंग त्या सॅम्पल वरती म्हणजे सिस्टम वरती एवढं वर्क डन करते, याचा अर्थ हे वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे. म्हणजेच डब्ल्यू तुम्हाला प्लस घ्यावा लागेल, तो येणार 2000 किलो जूल. तर त्यावेळेला डेल्टा यू किती असेल असं विचारलंय. प्रत्येक सेक्शन त्यांनी वेगवेगळे केलेले आहे. अँड सपोज दॅट ॲज ओरिजिनल सॅम्पल ऍब्सॉर्ब्स हीट, ओरिजिनल सॅम्पलने हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली एवढी 4000 किलो जूल. इट एक्सपांड्स अगेन्स्ट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे आता एक्सपान्शन आहे म्हणून सांगितलं, आणि एक्सपान्शन किती आहे 600 किलो जूल, म्हणजेच -600 किलो जूल. तर आता डेल्टा यू किती असेल असं तिने विचारलं. बघा बरं, आता ह्याला सगळे एकत्र करून घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्यातला फर्स्ट नंबर त्यांनी काय सांगितले बघा, व्ही कॉन्स्टंट सांगितलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम तो 0 येणार. वर्कडनचा काय फॉर्म्युला आहे, -P इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही 0च आहे, त्यामुळे वर्कडन 0 येणार. देअरफॉर फॉर्म्युला आपला डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, हा फॉर्म्युला तो याच्यामध्ये वापरूया आपण. मग डेल्टा यू इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू किती आहे 4000 आणि डब्ल्यू किती आहे 0, त्यामुळे ह्याचं आन्सर येणार 4000 किलो जूल. हा झाला फर्स्ट सेक्शन. पहिल्या सेक्शनचा आन्सर इथं तयार झाला. याला आपण ऑप्शन ए, इथला हा ए आहे तो ए मांडूया. त्यानंतर आहे बी सेक्शन त्याच्यातला. त्याच्यामध्ये काय केले बघा, वर्कडन सांगितलेलं आहे प्लस म्हणजे कॉम्प्रेशन सांगितलेलं आहे 2000 किलो जूलचं, आणि विचारलंय डेल्टा यू किती. डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू येणार. फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युल्यामध्ये काही बदल नाही आहे, व्हॅल्यूज फक्त किरकोळ चेंजेस आहेत. 4000 प्लस 2000 दिस इज इक्वल टू 6000 किलो जूल, हे असं येईल. आणि थर्ड कंडिशन त्याच्यातली जी आहे ती बघूया आता काय आहे ते इथं घेतोय. आता त्यांनी सांगितलंय की तिथं वर्क ऑफ एक्सपान्शन आहे किती आहे -600 किलो जूल. परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हीट ऍब्सॉर्ब्ड किती आहे 4000 -600 त्याच्यातनं वजा करायचे, म्हणजे राहतील किती शिल्लक त्याच्यातले, 1000 मधून 600 वजा केले की 400, म्हणजे ह्याच्यातनं राहणार 3400 किलो जूल. हे त्याचं फायनल आन्सर.